नमस्कार मित्रांनो. तर आज चाललेलो आहे मी मांढरदेवी काळूबाई या ठिकाणी आपलं भोर तालुक्यामध्ये. आणि सकाळचे वाजलेले आहेत आता 6:30. आणि आज आपण बनवूया ह्याचा ब्लॉग बनवूया. ठीक आहे. तर मी आज तुम्हाला सगळ्या जे काही प्रवास आहे, कसा आहे, काय आहे, सगळं रूट वगैरे दाखवतो. खूप छान रूट आहे. मी निघालेलो आहे आत्ता PCMC एरियामधून. तर PCMC एरियामधून जायला आपल्याला गुगल मॅपप्रमाणे 2 तास दाखवत आहेत. तर मी सकाळी आता 6:30 वाजता निघतो आहे घरातून कारनी. तर बघूया आता पुढचा प्रवास तुम्हाला नक्कीच दाखवतो. सकाळचा नजारा दाखवतो तुम्हाला. मस्त सकाळचा नजारा आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आता 6:30 वाजता निघतो आहे आम्ही इथनं. विदाऊट लॉक पण माझ्या ह्याच्यात व्हिडिओ निघतात. सव्वा 7 वाजलेत. आपण चांदणी चौकात पोचलेलो आहे आता. 45 मिनिट्स झालेले आहेत निघून. ऑलमोस्ट 18 किलोमीटर कव्हर केलेले. ट्रॅफिक तर नाही आहे आज रस्त्याला. एकदम हलक्या हलक्या गाड्या दिसत आहेत, थोड्या थोड्या. बिलकुल ट्रॅफिक नाही आहे. लवकर निघालो आहे त्याचा हा एक फायदा होणार आहे आज. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आता नवले ब्रिजवरती. तर स्पीड लिमिट काय आहे काय नाही मला माहिती नाही, पण आपण चाललो आहे 40-50च्या स्पीडनी. मध्ये मधीला व्हिडिओ फेमस झाला होता. 30चा स्पीड केला आहे. गाड्या तर चालल्यात सुसाट. माहीत नाही मला. मी आपलं चाललो आहे बाबा सेफ्टीमध्ये हळूहळू. जांभूळवाडी ब्रिजवर पोहोचलेलो आहे आपण आता. चाललेले आहेत आता 30 किलोमीटर. अजून 70 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. चला तर मग कंटिन्यू करूया. हात मागे घे. मला ते दिसत नाही. आरशाच्या पुढे हात धरू नकोस. कात्रजच्या बोगद्याजवळ पोहोचलेलो आहे आपण आता. गाड्या सगळ्या स्लो झालेल्या आहेत. 1-2 ट्रकवाल्यांनी सगळ्या गाड्यांचा मोसम खराब केलेला आहे. तो बोगदा नसतो, तो टनल असतो. पुढे की कॅमेरा कात्रजच्या बोगद्यामध्ये काय केलंय काय माहित राव. एकदम बधीर झालो. कसले स्पीड ब्रेकर बनवले छोटे छोटे. काय केलंय, रस्ता खरडून ठेवलाय, काय केलंय काय माहित नाही. पण कान बधीर झालेले आहेत पूर्ण आता बोगद्यातनं बाहेर निघलो तर. आपण पोहोचलेलो आता खेड शिवापूर टोल नाक्यावरती. टोल नाक्यावरती पण एवढी काही गर्दी नाही आहे.
कमी गर्दी दिसते. असा आहे गजरा काय माहिती. बुद्धिब्राह्मण्यवादी सायन्स मानणाऱ्या समजणाऱ्या या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून तुम्हाला सांगतो की जगात कोणाकडे अशी भव्य अशी शक्ती नसते. टोल नाका क्रॉस केल्यानंतर तुम्हाला इकडं लेफ्ट साईडला दिसल गर्दी. खाऊ खायला लोक थांबतात. सगळा कचरापट्टी करून ठेवलेली आहे चांगल्या रोडची. आणि तुम्हाला सांगतो काही लोक असे येड्यासारखे गाड्या चालवतात ना, खतरनाक. म्हणजे स्वतःचा जीव तर धोक्यात टाकतातच आहेत. जो शिस्तीत चाललाय त्याचा पण जीव धोक्यात टाकतात. मी 60-70 स्पीडने चालवतोय गाडी तर मला येडा समजतायत. सारखे मागून कॅ पी पी चालू आहे. शिस्तीत गाडी चालवली का नाही हेच कळत नाही मला आता. नाश्ता करायला थांबलेलो आहे आता आम्ही. तर नाश्ता करतो. 8 वाजलेले आहेत. मग निघतो पुढच्या प्रवासाला. शनया मॅडमचा नाश्ता आलेला आहे. उडीद वडा सांबार. शनया मॅडमचा आता नाश्ता करणार आहे. मम्मी भरवणार आहे आता तिला. भोर फाट्यावरनं आपण आता टर्न मारलेला आहे राईट साईडला अंडरग्राऊंड बीचमधनं. आणि आता इथनं अजून मला दाखवतं आहे 37 किलोमीटर. अजून 37 किलोमीटर जायचे आपल्याला. रस्ते तर आत्तापर्यंत सगळे चांगले आहेत. अजून कुठं काही चांगले असे खराब रस्ते नाही आहेत. चला तर मग कंटिन्यू करूया आपण आपला जर्नी. नेकलेस पॉईंटला पोहोचलेलो आहे आम्ही आता. आणि बघू शकता तुम्ही एक नंबर नेचर व्ह्यू आहे. खूप छान रस्ते आहेत. खूप छान गावं लागतात छोटी छोटी. किती छान नदी. भोर गावात पोचलेलो आहे आपण आता. एक छोटासा ब्रेक घेतला आता आम्ही घाटामध्ये. कसला छान घाट आहे. पण रस्ते बघा खूप खराब रस्ते आहेत. हे बघा हे आहेत आपले पूर्वज बसलेले आहेत. ये इकडं ये ये या. फायनली चांगला रोड चालू झालेला आहे. 8 ते 10 किलोमीटर नंतर. गाडीचा पूर्ण खुळखुळा झाला होता.
ब्रेकफास्ट. breakfast, पोचलेलो आहे आता आम्ही ऑलमोस्ट 2-3 किलोमीटरवर राहिलेलं आहे. याला कशाला घेतलं? राजू बोर्डिंग. लगेच दर्शन. देवाचे फोटो असे लोक का सोडून जातात बघा. शेवटी काय होतं त्या फोटोचं. इतकं छान दर्शन झालं. दर्शन करून आत्ता जस्ट बाहेर निघालो. 5 मिनिटात दर्शन. काहीच गर्दी नाही आहे उन्हाळ्यामुळं. आणि आता काय असं जत्रा वगैरे पण नाही, त्यामुळे एकदम निवांत होतं. नजारा बघा फक्त मित्रांनो, काय मस्त नजारा आहे. छोटी छोटी गावं आहेत खाली. कुठली गावं आहेत माहीत नाही मला. आता आमचा प्लॅन चालला आहे आता महाबळेश्वरला जायचं आहे. बघू आता इथून डायरेक्ट आम्ही निघणार आहे महाबळेश्वरला. तर महाबळेश्वर कारण 11 वाजलेले आहेत. भरपूर टाईम आहे आपल्याकडं. मग महाबळेश्वरला फिरून वगैरे मग घरी जाऊ रात्री. चला मग आपण कंटिन्यू करू. आलेले आहेत आपले पूर्वज. हे बघा, शाण्याला बघायला आले. हे बघा बेबी किती क्यूट आहे. थांब दे इकडे शाण्या. बेबी बेबी तिकडे दे. ए, कोण आहे हे? फोटो जाते. हे बघा कलाकार कुठे येऊन बसलाय. हा बघा. ए गप्पा, माझी तुमची विंडो उघडा. इकडून दे, माझ्या इकडून दे. माझ्याकडे दे ना. तर का व्हिडिओ काढतो. जर स्वराज तू व्हिडिओ बनव. कोणीतरी हा, व्हिडिओ पप्पा बनव. बनवते. वायर काढली तरी चालेल. मी इकडून टाकणार आहे माझ्या व्हिडिओ त्याच्यातनं. बघ ना कसं. त्यांना माहिती आहे आपण काहीतरी देतोय. गाडीत नाही ना यायचे. हे बघा तू कसं भाकून बघतोय. त्याला कळला माझ्याकडे आहे. हे बघा हा आला बेबी. कुठं इकडे आला बघ बेबी. त्याला ह्याला घे ना. बेबी पप्पा बेबीला पाहिजे होता. हा बघ इकडे बेबीला पाहिजे होता. अरे चिंपुकली बेबीला काय देतो आता. प्लॅनिंगमध्ये परत चेंजेस झालेला आहे आमच्या. आता आम्ही महाबळेश्वरला न जाता आम्ही आता बनेश्वरला चाललेलो आहे. तर कारण टाईम एवढा नव्हता संध्याकाळपर्यंत रिटर्न जायचा, म्हणून आता आम्ही बनेश्वरला निघालेलो आहे. आता जाता आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. हे बनेश्वरा हे इथं बर्गर पिझ्झा खायला. बर्गर नाईट्स म्हणून आहे. ठीक आहे. तर चांगल्या क्वालिटीचं ह्यांनी एकदम बर्गर वगैरे सर्विस पण चांगली भेटली. ठीक आहे. इथं जर कधी जात असाल या रोडनी कधी तर थांबा आपल्या या रोडला. चांगलं आहे.
चला तर मित्रांनो, अशा प्रकारे इथेच मी आपली ट्रिप संपवत आहे. शेवटी बनेश्वर करून आम्ही घरी निघालेलो आहे. वाजलेले आहेत आता दुपारचे 3. घरी जाईपर्यंत 5. भेटूया नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.